नमस्कार. लोकमान्य टिळकाने एखाद्याला एखाद्या वेळी बाबा तू ही गोष्ट करू नको असं सांगितल्यावर त्या माणसाचा ती गोष्ट करायचा निर्धार मोडून पडत असे किंवा ती गोष्ट करायचं त्याचं धाडस होत नसे आणि ते अतिशय नैसर्गिक होतं. पण या नैसर्गिकपणे होणाऱ्या गोष्टीलाही एक अपवाद होता आणि तो अपवाद म्हणजे 2 फेब्रुवारी 1884 रोजी रत्नागिरी जवळच्या एका खेडेगावामध्ये जन्माला आलेला श्रीधर नावाचा मुलगा. हा श्रीधर नावाचा मुलगा जो होता तो लहानपणापासून अतिशय बुद्धिमान, चिकित्सक वृत्तीचा आणि काहीशा खोल किंवा अंतर्मुख अशा स्वभावाचा होता. कोणतीही गोष्ट आपल्याला नीट समजेपर्यंत त्याचा पाठपुरावा करण्याचं याचं एक आसीधारा व्रत होतं आणि लहानपणापासूनच त्याच्या शाळेतल्या शिक्षकांना, आजूबाजूच्या लोकांना याची बुद्धिमत्ता आणि वृत्ती याचा पुरेपूर प्रत्यय यायला लागलेला होता. आपलं शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी या श्रीधरने थेट अमेरिका गाठले आणि अमेरिकेमध्ये सोशिओलॉजी म्हणजे समाजशास्त्र विषयामध्ये पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं आणि त्यानंतर याच विषयावर संशोधन करून PhD म्हणजे डॉक्टरेट मिळवली. डॉक्टरेट मिळवल्यानंतर तिथल्याच एका युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक म्हणून या श्रीधरने शिकवायला सुरुवात केली आणि या सगळ्या अमेरिकेमधल्या वास्तव्याच्या काळामध्ये त्याच्या हाताला एक पुस्तक लागलं आणि त्या पुस्तकाने तो पुरता झपाटून गेला. आपल्या मराठी भाषेमध्ये सुद्धा असं एक पुस्तक आपण लिहायला पाहिजे असे विचार त्याच्या मनामध्ये वारंवार यायला लागले आणि मग ते विचार जेव्हा याचा पिच्छा सोडत नाहीत हे त्याच्या लक्षात आल्यावर आता हे काम या अमेरिकेमध्ये राहून होणार नाही हे लक्षात आल्यावर त्याने अमेरिकेमधली नोकरी सोडली आणि तो भारतामध्ये आला. भारतामध्ये आल्यानंतर त्याने पुण्याला आपलं वास्तव्य ठेवलं आणि पुण्याच्या एका कॉलेजामध्ये प्राध्यापकाची नोकरी स्वीकारली. दरम्यानच्या काळामध्ये त्याचं लग्न झालेलं होतं, संसार सुरू झालेला होता, पण अमेरिकेमध्ये बघितलेल्या त्या पुस्तकांनी मांडलेला याचा छळ मात्र काही कमी होत नव्हता. वारंवार त्याविषयी तो विचार करत असे. त्यासाठी आपल्याला किती मेहनत करावी लागेल याचा अंदाज तो घेत होता. त्या पुस्तकाची एकंदर मांडणी कशी असेल याबद्दल विवेचन तो कधी लिहून काढत होता आणि कधी आपल्याला न पटलेलं ते विवेचन फाडून टाकून परत एकदा लिहित होता. आणि 1910-11च्या दरम्यान आपण हे पुस्तक नक्की लिहायचं हे ठरवल्यावर त्याचा एक कच्चा आणि पक्का असे 2 आराखडे त्याच्या पुढे आले. त्याच्यामध्ये विषयाची सुसंगत अशी मांडणी कशी करायची याचं एक कल्पनाचित्र स्पष्टपणे त्याच्या डोळ्यासमोर उभं राहिलं आणि 1912-13 सालाच्या दरम्यान आता आपण हे पुस्तक लिहायला सुरुवात करायची असं कुठेतरी त्याच्या मनाने घेतलं. त्याच्या मनाने घेतल्यानंतर एवढा मोठा मैलाचा दगड आपण जो उभारणार आहोत त्याच्यासाठी येणारी 8 ते 10 वर्ष आपल्याला आपली पूर्ण ऊर्जा ते पुस्तक लिहायला वापरावी लागणार आहे. मानेवर खडा ठेवून दिवसेंदिवस तासनतास त्यासाठी संशोधन करावं लागणार आहे. भारतभर आपल्याला भ्रमण करावं लागणार आहे आणि याच्यासाठी लागणारा सगळा पैसा आपण लवकरात लवकर जमा करायला हवा असं त्याला वाटलं आणि मग त्याने आपल्या नोकरीमध्ये जी नेहमीची शिल्लक आपण बाजूला काढतो त्याचं प्रमाण हळूहळू वाढवत नेलं. आपल्या सांसारिक गरजा कमी करत नेल्या आणि 1914 सालापर्यंत तो या गोष्टीसाठी एकदम तयार झाला. त्याच वेळेला म्हणजे 1914 साली लोकमान्य टिळक 6 वर्षाची मंडालेला शिक्षा भोगून परत आलेले होते आणि मग पुन्हा एकदा लोकमान्य टिळकांनी या देशाच्या राजकारणाची सगळी सूत्र आपल्या हाती घेतलेली होती. आता आपण जे पुस्तक लिहिणार आहोत त्याला लोकमान्य टिळकांचा आशीर्वाद मिळायला पाहिजे असं कुठेतरी या श्रीधरला वाटायला लागलं आणि मग एक दिवस केसरीच्या कार्यालयामध्ये वेळ ठरवून
टिळकांची भेट घेण्याचं याने निश्चित केलं आणि टिळकांनी तशी परवानगी दिल्यानंतर ठरल्या दिवशी ठरल्या वेळे हा श्रीधर लोकमान्य टिळकांच्या समोर जाऊन उभा राहिला. त्याने टिळकांना नमस्कार करून आपल्या मनामध्ये गेली अनेक वर्ष जे काही घोळत आहे ते सविस्तरपणे सांगितलं आणि मग तो म्हणाला की माझ्या या संकल्पाला तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आलेला आहे. लोकमान्य टिळक भारलेपणाने हे सगळं ऐकत होते आणि मग सहज समोर उभ्या असलेल्या श्रीधरला ते म्हणाले की अहो, आपण असं करा, आपण जो विश्वकोश म्हणताय त्याचं नाव खरं तर ज्ञानकोश असायला पाहिजे. लोकमान्य टिळकांकडून इतके उत्स्फूर्त आणि आल्हाददायक किंवा उत्साहवर्धक प्रतिक्रिया मिळाल्यावर समोर उभ्या असलेल्या श्रीधरला थोडंसं हायसं वाटलं. पण तेवढ्या वेळामध्ये लोकमान्य टिळकांचा चेहरा बदलला. ते आपल्या खुर्चीमध्ये मागे रेलून बसले आणि गहन विचारामध्ये कुठेतरी गढून गेले. त्याच्यामध्ये 2-2.5 मिनिटं गेली आणि मग परत एकदम पटकन भानावर येऊन लोकमान्य टिळक समोर असलेल्या श्रीधरला म्हणाले की बाबा, तू हा ज्ञानकोश किंवा विश्वकोश लिहायचं म्हणतो आहे, पण अरे तो वाचणारे कोण? साक्षात लोकमान्य टिळकांनी विश्वकोश किंवा ज्ञानकोशाची लिहिण्याची ही योग्य वेळ नाही, कारण श्रीधरनी अतिशय कष्टाने सगळं तन मन धन लावून हा विश्वकोश किंवा ज्ञानकोश जरी आकाराला आणला तरी महाराष्ट्रामध्ये फारशा लोकांना त्याची किंमत नाही आणि म्हणून तो कोणी वाचणार नाही, असं टिळकांचं एक निरीक्षण होतं. आणि ते निरीक्षण लोकमान्य टिळकाने स्वच्छपणे श्रीधरच्या समोर मांडलं. आता लोकमान्य टिळकांनी ज्या गोष्टीबद्दल साशंकता व्यक्त केली आहे ती गोष्ट करण्याचा निर्धार किंवा धाडस त्या काळामध्ये कुणीही करणं शक्य नव्हतं. पण श्रीधरने लोकमान्य टिळकांना नमस्कार करून खणखणीत वाणीने स्पष्टपणे त्यांना सांगितलं की लोकमान्य टिळक, मी आपल्याकडे हा विश्वकोश लिहिणार आहे हे सांगायला आलो आहे. मी हा विश्वकोश लिहू की नको हे विचारायला आलेला नाही. एवढं बोलून श्रीधर परत फिरला आणि मग पुढची 8 वर्ष कामाला लावून प्रचंड संशोधन करून प्रत्येक गोष्टीचा आणि प्रत्येक शब्दाचा कीस पाडून त्याने त्याच्या मनामध्ये असलेला विश्वकोश किंवा ज्ञानकोश म्हणजे मराठीतला पहिला एन्सायक्लोपीडिया तयार केला. आता हा आवाका एवढा मोठा होता की 400 पानांचे असे 23 खंड या श्रीधरने आपल्या आयुष्यामध्ये प्रकाशित केले. आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे या 23 खंडाच्या विश्वकोशामध्ये पहिले 4 खंड हे त्या विश्वकोशाची प्रस्तावना होती. आणि हा श्रीधर म्हणजे आपल्याला माहीत असलेले ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर. या सगळ्याबद्दल आपल्याला काय वाटतं ते खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियांच्या रूपाने लिहून माझ्यापर्यंत जरूर पाठवा. आपल्याकडून आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून स्वागतच आहे. तसंच आपल्याला आवडलेला हा व्हिडिओ जरूर इतरांपर्यंत पाठवा. आणि आत्तापर्यंत आपण माझ्या या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून टाका.